आयोजकांचे मी प्रथम मोठ्या आनंदाने आभार मानले पाहिजेत. आणि असे संस्कार शिबिर किंवा ज्या काही ह्या चर्चेचे ठिकाणं बघून सगळ्या लोकांना एकत्रित करून हा संप्रदाय वाढवायचा हा प्रयत्न आहे, हा खरोखर कौतुकास्पद आहे. आता पंथांचा हा संप्रदाय म्हणजे अवधूत संप्रदाय, ह्याच्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. आता ताईने आणि इतर लोक वक्त्यांनी जे काही आपले विचार मांडले ते बरंचसं त्यांनी एकत्रित कव्हर केलेलं आहे. ते सोडून आणि अधिक काही सांगायची अशी विशेष काय आवश्यकता वाटत नाही. फक्त ज्यांनी महत्त्वपूर्ण काही गोष्टी ऐकल्या असतील त्याचं अनुकरण करून आपण आपला वागणं, आपलं आचरण जे काय आहे ते इतरांना एक कळावं आणि त्याप्रमाणे इतरांनी वागावं, आपल्यासोबत यावं. आणि पंथांचा अवधूत संप्रदाय कसा आहे त्याप्रमाणे आपण वागलो तर आपलं आयुष्याचं कसं कल्याण होतं आहे, आपल्या प्रपंचाचं कल्याण कसं होतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काय, हा अवधूत संप्रदाय जो आहे त्याचे अवधूत संप्रदायाचे प्रणेते म्हणून श्री पंत महाराज यांचं नाव घेतलं जाते. कारण ते दत्तावतारी होते. दत्ताचा अवतार म्हणजेच पंत महाराज. आणि हे काय आहे तर पंतांनी स्वतः काय माझा प्रसार करा, माझा प्रचार करा, मला बांधून ठेवा, मला मंदिरं बांधा वगैरे असलं काय पंतांनी सांगितलेलं नाही. मला अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे, माझा जय जयकार करा असं काही कधी सांगितलं नाही. हे सगळं आपल्या सोयीने आपण सगळं करतो आहोत. परंतु पंत महाराज काय होते तर प्रसिद्धी परांगमुख होते, त्यांना प्रसिद्धी नको होती. कळलं काय. अशा परिस्थितीमध्ये पंतांनी त्यामुळे फोटोग्राफी हे ते बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. तरीसुद्धा पंतांची ही म्हणजे फोटो जो काय आपण काढलेला आहे त्यांनी जे ह्याच्या कुठं ते तुमच्या गडहिंग्लजच्या बाजूच्या त्या गावामध्ये तो फोटो जो काढला नदीकाठी तो सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये ज्यांनी टिपला तोही निघून गेला होता. कसा बसा बरेचसे फोटो गेल्यानंतर एखादा फोटो मिळाला त्याचंच ते आपण त्याची पूजा करतो कर्दळीवनाच्या तिथं. तर हे सगळं करण्याचा उद्देश काय, त्यातनं भूमिका घ्यायची. माझा मीपणा सगळं टाकून सुद्धा मी तुमच्यासाठी जगतोय, तुम्ही मीपणा सोडा, अहंकार सोडा, अहंभाव सोडा, मी केलं हे सगळं सोडा, हे तेवढं सांगायचं आहे पंथांना. आणि आपली ओळख करतो मानव इतर पशु जाणार. तुम्ही आपल्याच लोकांना आपला म्हटला नाही तर तुम्ही पशुपेक्षाही अगदी शुद्ध आहात. पशुतेने तुमच्यात काय फरक आहे, पशुची वागण्याची पद्धत कशी आहे, आमचे संस्कार आम्ही कसं मनुष्य प्राणी असू कसं आमच्या बहिणीबरोबर लग्न होतं काय नाही, तसं आपले संस्कार काय आहेत, पशुचे संस्कार आहे काय काय आहेत, पशुला काही कळत नाही. तसं आम्ही मनुष्य धर्मात जन्माला आलो इथे मनुष्यात, तेव्हा मनुष्य पण ठेवून कसं वागायचं हे पंथाने बोध दिला आहे. आणि त्याच्यात काय सांगितलं हे करत असताना तुमचे प्रपंच आहेत सगळं आहे, ह्या प्रपंचात राहूनच नीटनेटका काय करायला पाहिजे, परमार्थ साधला पाहिजे. आणि हा उत्तम मार्ग पंथाने दाखवला कसा तर प्रपंच सोडून कुठे बोलू नका. स्वतःसुद्धा पंथांना जेव्हा अनुग्रह घ्यायचा होता त्याआधी जेव्हा बालावधूत महाराज त्यांना भेटले, बालावधूत महाराजांनी ज्यांना दीक्षा पहिल्यांदा दिली होती बालमुकुंद महाराजांनी, त्यावेळेला त्यांचे ते मित्र होते पंथांचे. त्यांनी कल्पना आली की बाबा हे असं आणि पंथांना अनुग्रह देण्यासाठी बालावधूत महाराजांनी बराच प्रयत्न केला. हे लपून बसायला लागले व गवताच्या गंजीत गप्प बसायला लागले, मला हा मार्ग नको, मला जमणार नाही असं म्हणाले. शेवटी त्यांना तो मार्ग पत्करावा लागला. आणि हा मार्ग पत्करताना सुद्धा त्यांनी हा मार्ग म्हणजे या मार्गात येताना बरेच कष्ट सहन केले, सगळा अनुभव अभ्यास केला आणि नंतर ह्या मार्गात आले. आणि बालावधूत महाराजांनी सांगितले तुझ्याशिवाय हा मार्ग पुढे चालवणारा कोण नाही, तूच माझा उत्तराधिकारी आहेस आणि हा मार्ग चालवून सगळ्या लोकांचं कल्याण कर. आता इथे जमलेले लोक जे आहेत त्यांना हा मार्ग बऱ्याच लोकांना अनुग्रहित असल्यानंतर कळलाच. पण असं समजू नका जे तेवढे अनुग्रहित आहेत त्यांनाच तो मार्ग माहिती आहे आणि अनुग्रहित नसलेल्यांना हा मार्ग माहीत नाही असंही नाही. सगळ्या संप्रदायामध्ये तीर्थप्रसाद वगैरे जे काय आहे ते झाकून उघडून आहे. आपल्या आईच्या स्तनातलं आम्ही दूध पितो त्याप्रमाणे ह्या संप्रदायात जे काय दिलेलं आहे पंथांनी अवधूत संप्रदायात ते सुद्धा तसंच तीर्थ आहे, याचा भान ठेवून आपण वागलं पाहिजे. आणि त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करून इतरांनाही आपल्या संप्रदायात कसं येता येईल त्याचा दुरुपयोग न करता याची जाण ठेवून वागलं पाहिजे. तेव्हा हा सगळा संप्रदाय जो आहे हा त्रिसूत्री म्हणजे काय, 3 तत्वावर आधारित. पहिल्यांदा आम्ही आपल्या बंधू लोकांना गुरु बहिणींना सगळ्यांना एकत्रित घेऊन प्रेम द्यायला पाहिजे, म्हणजे बंधुप्रीती केली पाहिजे. त्याच्यानंतर सद्गुरूची भक्ती केली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. हे सूत्र म्हणजे बंधुप्रीती, सद्गुरू भक्ती आणि आत्मशांती हे जर आपण साधलं तर आपला संसार सगळा सुखा समाधानानं आपल्याला पार पडता येतो. पंथांचा जन्म झाला 1855 साली आणि केवळ
50व्या वर्षी पंतांना ती समाधी घ्यावी लागली. म्हणजे 1905 साली पंतांनी देह ठेवला. अवघी 50 वर्ष आणि पंतांचा जन्म झाला की दड्डीला, याच गावी रोहिणी नक्षत्राच्या 3ऱ्या पूर्वी झाला. हे आता सगळ्यांना माहिती आहे, ह्याचा काय विषय सांगण्याची जरूर नाही. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, पंतांचा जन्मोत्सव साजरा करताना केव्हा करावा. पूर्वीपासून रात्री गोकुळाष्टमीच्या कृष्णाचा जन्म झाला त्याप्रमाणे ही प्रथा अशी पडली होती की रात्री 12 वाजता पंतांचा जन्म करायचा. कारण बापडे सद्गुरूच्या इच्छेनं ते करत होते. आत्ता लोक शहाणे व्हायला लागलेत, म्हणजे काय पूर्वी मूर्ख होते असा आता संबंध नाही. पण खरोखर जेव्हा आपण उत्सव करतो त्याच वेळेत तो केला पाहिजे, त्याच वेळेला त्याला स्मरायला पाहिजे, म्हणजे तो स्वतःही हजर असतो तिथे. आता गोकुळाष्टमीला कृष्णाचा जन्म झाला, पंतांचा जन्म झाला, बालावधू महाराज झाला, येशू ख्रिस्तही झाला, असे बरेच लोक आहेत. मग त्यावेळी पंतांचा जन्म झाला त्यावेळी नक्षत्र कुठलं होतं तर पण रोहिणी नक्षत्र 3रा फेब्रुवारी वगैरे. तर हे सगळं साधून आपण जेव्हा करतो तेव्हा सद्गुरू आम्हाला खऱ्या अर्थानं भेटतो. ह्याची जाण ठेवून आपण जर उत्सव साजरा केला तर तो आपल्या सत्काराने पडतो. आता पंतांचा हा जन्म झाला त्याचा जय जयकार करतो आम्ही. पंतांना किती कष्ट सहन करावं लागले असतील. तिथं जन्म घेतला त्या आपल्या आईवडिलांच्या पोटी, म्हणजे रामकृष्ण पंत होते, त्यांची आई होती, सगळी सतामाई होती, त्याच्यानंतर हे पुत्र आला. पंतांना साथ दिली यांची मामाची मुलगी त्यांनी करून घेतली होती यमुनाका. त्याच्याबरोबर त्यांनी जो हा सगळा संप्रदाय वाढवला. उपवाशी पोटी राहून सगळ्या भक्तांचं म्हणजे ते सगळ्यांचं सांत्वन केलं म्हणा, किंवा हा सगळा प्रपंच पंतांच्या पश्चात पंतांच्या पश्चात 5 भाऊ 6 बहिणी होते, म्हणजे 12 जणांचं कुटुंब होतं. आता लोकांना वाटतं एवढं एक मुलगा जर तर कसं बाळगायचं कळत नाही. त्यांनी कसा प्रपंच त्या परिस्थितीमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा प्रपंच केला कसा असावा, म्हणजे त्यांनाही सुद्धा सद्गुरू कृपा होती, बालावधूत महाराजची कृपा होती, म्हणजे हे सगळं पार पडत गेलं. परंतु आपल्या भक्तांना कधी ते विसरले नाहीत, कधी अहमपणा केला नाही, मीपणा केला नाही, आणि माझं करतो हे मी करतो हे कधीच म्हटलं नाही. शेवटपर्यंत तुम्ही पंतांच्या संप्रदायातलं सगळं बघा, जे काय वाङ्मय आहे त्यात मी सोडून सगळं आहे, माझा मी पण विसरून सगळं केलं पंतांनी. अहमभावने काय नाही, हे जे होतं आहे ते सद्गुरूच्या कृपेनं होतं आहे, गुरुकृपेनं होतं आहे, मी त्यात कुठेही नाही हे सांगितले. म्हणून पंतांचा हा संप्रदाय पंतांनी वाढवताना आता असं वाटतं आहे बरेच संप्रदाय पुढे गेलेत, आणि पंतांचा संप्रदाय त्या मनाने कमी असा विखुरलेला दिसतोय किंवा वाढत नाही गेलेला दिसतोय. त्याचं कारणच आहे पंतांना प्रसार आणि प्रचार नको होता, म्हणजे संप्रदाय वाढवू नका म्हटलं त्याचा विपरीत काय परिणाम होईल ह्याची पंतांना जाण होती. आणि त्याचं दर्शन आपल्याला घडता येतं. सध्या विचार करा, ह्या संप्रदायात आपण किती चांगलं वागतोय, किंवा आपले गुरुबंधू भगिनी कोणतरी चुकीच्या वाटेनं पायानं जात असतील तर संप्रदाय वाढेल काय. नव्यानं आलेल्या माणसाला आणि आपलं लग्न झालं, पाहुणे सोरे झाले, आणि आपण हे काय वागतो कसं वागतो हे जर वाकडा पाय आपला पडला तर ते ह्या संप्रदायात येतील काय. आणि येऊ दे असं नाही, त्यांना कळेल तेव्हा तरी उपजत त्यांना कळेल तेव्हा तर सगळं कळेल. पण या संप्रदायात आल्यामुळे कोणाचं नुकसान झालेलं नाही, सगळ्यांचा फायदाच झालेला आहे. कारण पंतांच्या पायावर एकदा पडलो आपण तर आपण मुक्त झालो, म्हणजे ह्या जन्मातनं मुक्त झालो. सगळी काळजी सरकारची काय आहे ते आपला पंथच आहे, ही भावना जर आपण ठेवली तर आपल्याला काही कमी पडत नाही. तेव्हा ह्या सगळ्या 6 भाऊ 6 बहिणीसह सगळा प्रपंच करायचा म्हणजे पंतांना किती कठीण गेलं त्या काळात हे नव्यानं काय सांगायची जरूर नाही, तुम्हाला कळेल. आता हा पंतांच्या पश्चात हा संप्रदाय वाढवले कोण होते, 6 भाऊ कोण बाबा, तर 6 भाऊ म्हणजे गोविंददा, गोपाळ काका होते, दुसरे भाऊ नरसिंहपंत होते, त्याच्यानंतर वामन काका होते, शंकरराव होते, ही सगळी भावंड, आणि 5 बहिणी म्हणजे सांगतो हां. तर हे 6 भाऊ आणि दत्तात्रय म्हणजे पंत, गोविंददादा म्हणजे दुसरे ज्यांनी हा संप्रदाय ओढला, गोपाळराव म्हणजे ते कलेक्टर होते, वामनराव जज होते, आणि नरसिंह आणि शंकर हे सगळे वकील होते थोर. तर 6 बहिणी कुठल्या, अंबा कामणी होती, गंगाबाऊ म्हणी होती, यमुना कामणी होती, त्याच्यानंतर तुंगा, तुळसा, अहिल्या, अशा 6 बहिणी. म्हणजे 6 भाऊनी 6 बहिणी असा 12 जणांचा प्रपंच एकटे पंत महाराज जोड होते. आता मग ताईने वगैरे सांगितलं 20 रुपये पगार होता, अशा त्यांनी शाळेत नोकरी केली वगैरे. काही दिवसांतर त्यांनी लगेच 1900 मला वाटतं 3च्या सुमारास सोडली नोकरी, आणि एखाद शेवटची 2 वर्ष कंप्लीट होऊन घेतले ह्याच्यात ह्या संप्रदायात, आणि हा संप्रदाय वाढवायचा प्रयत्न केला. तर सांगण्याचा उद्देश काय, यात आपले बंधू गोविंददा म्हणजे गोविंदराव, जिथे पंतांची समाधी नव्हे, पंतांचं विश्रांती स्थान जे बाळेगोंदीमध्ये आहे, म्हणजे पंत मंदिराच्या खालती बाजूला जी समाधी म्हणतो भुयारसारखं आहे तिथे, हां त्या ठिकाणी
पंतांची समाधी नाही, ते पंतांच्या बंधूचं विश्रांती स्थान आहे. ते तिथे का ठेवलेलं आहे त्याचं कारण काय, तर ते इतके थोर होते ज्यांनी हा संप्रदाय आजपर्यंत पुढे ओढून नेला. विशेष करून इतकी त्यांना फारक होती ते आपले गुरुबंधू हा संप्रदाय चालवण्यासाठी कोण कोण लायक आहेत आणि कुणाला कुठली सेवा द्यावी हे पंत मातोश्रीच्या सहवासानं आपण त्यांनी गुरुबंधूंनी म्हणजे कुणी आणि गोविंददादांनी ठरवलं. तर विशेष करून ह्या भागातले लोक म्हणजे माळेवडीचे आणि ह्या संप्रदाय ह्या भागातले लोक ह्यांची ताकद काय आहे बाबा, ते दंडखट आहेत, निस्वार्थ आहेत, प्रामाणिक आहेत आणि हे सगळे म्हणून पंत संप्रदाय वाढवतील म्हणून त्यांच्याकडे पालखी सेवा दिली. आणि ही पालखी इतकी बोजड 15-16 माणसांनी उचलायची, असे 4 ग्रुप ह्या लोकांची इथं आहेत. आणि आयुष्यभर त्यांनी ही सगळी पालखी सेवा चालवली आहे म्हणून सगळा हा संस्थांचा हा सगळा उत्सव सगळा मोठ्या प्रमाणात चालतो आहे. ही एवढी ताकद इतरांमध्ये असेल असं नाही, म्हणून माणसं ओळखून पारख करून त्यांनी त्या सेवा त्या लोकांना त्या भक्तांना दिलेल्या आहेत. आता कुणाला कट्ट्यावरची सेवा दिली, कुणाला पट्टेवाला सेवा दिले, कोणी बंदोबस्ताची सेवा दिले, कुणाला सोनार काम, पालखी सजवायचं, मूर्ती सजवायचं वगैरे सेवा दिले. त्या नितांतपणे कुणालाही न डगबगता प्रेमानं आणि प्रामाणिकपणे ज्या सेवा सुरू झालेत पारंपरिक पद्धतीनं त्या लोकांच्या सगळ्या प्रपंचाला सगळ्या लोकांना सुखाचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर हा सगळा संप्रदाय वाढवण्याला जास्तीत जास्त कारणीभूत म्हणून कोण, तर पंतबंधू गोविंददादा. आता गोविंददादा ह्या सगळ्या भागामध्ये येऊन गेलेले आहेत. पंतांच्या पश्चात संप्रदाय वाढवायचं म्हणजे काही सोपं नव्हतं. केवळ उच्चवर्णीयात किंवा मोठ्या मोठ्या सुशिक्षित लोकांना घेऊन आपला दाब मारण्याचं काम असलं काय केलेलं नाही पंत गोविंददादांनी किंवा कोणी. तर गोविंददादा अगदी खालच्या वर्गापर्यंत अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अगदी ज्या ठिकाणी लोक कोण जाणार नाहीत अशा ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा येऊन गेलेत पंत महाराज हे गोविंददादा. तर त्यांनी हा सगळा संप्रदाय वाढवताना उच्च निश्चित न बघता खालच्या थरापर्यंत हा संप्रदाय वाढवला म्हणून ते आम्हाला कळला. म्हणून त्यांना गोविंददादांना प्रतिपंत म्हणायचे. प्रतिपंत म्हणण्यापेक्षा पंतच ते खरे. जे आमच्या आजोबा पणजोबा कोण होते त्यांना गोविंददादांचाच अनुग्रह झाला आहे. म्हणून त्यांनी अखेरचा श्वास ठेवताना सोडताना सुद्धा दादा दादा म्हणून छातीवर हात मारून आपला प्राण सोडला. ह्याचं कारण काय, पंत स्वरूप म्हणजे खरे पंतच गोविंददादा होते. त्यांनी संप्रदाय कसा मीपणा सोडून कसं करायचं, अहंभाव सोडून बंधुप्रीती कसं करायची आणि सद्गुरू भक्ती केल्यानंतर तुम्हाला आत्म्याला तुमच्या शांती मिळेल हे शिकवायचं म्हणून त्या त्रिस्तुतीवर सगळा संप्रदाय हा वाढवत गेले. त्यांनी पुढे पंतांनी 1903 साली त्यांचा राजीनामा दिला नोकरीचा. ते शिक्षक होते बेळगावच्या या तुमच्या मिशन स्कूलमध्ये म्हणजे बेलन्स स्कूलमध्ये त्यांनी नोकरी केली आणि शेवटची एक आपल्या आयुष्याची 2 वर्ष असताना त्यांनी नोकरी सोडली आणि या संप्रदायात त्यांनी झोकून दिलं. तर हे सगळं करत असताना त्यांना बरेचसे चांगले वाईट म्हणजे असे प्रसंग त्यांना अनुभवायला आले आणि ह्याचं सगळं वर्णन त्या चरित्रामध्ये आहे पंतांच्या. इव्हन पोथीमध्ये सुद्धा हे सगळे अनुभव कथित केलेले आहेत. मग ह्या पंतांचा हा संप्रदाय गोविंददादांनी चालवल्यानंतर पंतांनी सुरुवातीला हा संप्रदाय अतिशय कठीण आहे आणि तेवढाच सोपा आहे अशी पदामध्ये सगळ्या रचना केली. मग ह्या पदामध्ये काय पंतांच्या प्रेमलहरी आहेत. प्रेमाच्या लहरीप्रमाणे केलेले प्रेम नव्हे, प्रेम असलेल्या प्रेमाप्रमाणे पोटी आलेले विचार हे सगळे त्यात मांडलेले आहेत प्रेमाच्या लहरी म्हणून त्याचं नाव प्रेमलहरी. ह्या प्रेमलहरीमध्ये सांगितले पंतांनी प्रेम द्या, प्रेम घ्या आणि सुखाचा संसार करा. तर पंतांनी फक्त 3 व्यक्तींनाच काय देखील दिलं होतं अनुग्रह म्हणजे हे दिलं अनुभूती म्हणजे हा संप्रदाय वाढवण्याची शक्ती दिली होती. आपल्या अंगावरची कपनी काढून त्यांच्या अंगावर घातली होती. हे तिघे कोण, तर राजाराम भट्ट, रामानंद महाराज आणि तिसरे म्हणजे कोण, हे तमणकर महाराज सांगली. तर हे तिघांनाची जी कपनी ही दिली होती कपनी आणि त्यांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं हा संप्रदाय वाढवला तुम्हीच योग आहात म्हणून आणि त्यांनी तो संप्रदाय आजपर्यंत चालवला. आता त्याच्यानंतर बरेचसे त्यांचे अनुयायी आहेत ते सगळे संप्रदाय त्या भागात चालवतात आणि हा संप्रदाय वाढवत आहेत. तर हे तिघे जे होते ते फार विद्वान होते, फार शहाणे होते, अशातला काय भाग नव्हता. पण निस्वार्थीप्रमाणे प्रेम करणारे प्रामाणिक असा प्रमाणे चालवणारे होते म्हणून हा संप्रदाय व्यवस्थितपणे त्या भागात चालवला गेला. आता प्रत्येक भागामध्ये निरनिराळे लोक त्यांचे अनुयायी आहेत ते सगळे पंत स्वरूपात. आता तुम्ही आम्ही सगळे पंत स्वरूपात आहोत म्हणून इथे या ठिकाणी जमलेलो आहोत.
म्हणजे प्रत्येकाच्या अंगात एक अंश तरी पंथाचा असल्याशिवाय इथे येणं अशक्य आहे. आणि जो बोलवता धनी आहे तो पंथ आहे. आम्ही कुणी बोलवलं म्हणून आलेलं नाही. जे जण इथे आलेले आहेत ते त्यांचं भाग्य असं त्यांनी समजलं पाहिजे आपण सर्वांनी. तेव्हा पंथांनी सांगितलेलं आहे की आपला हा जन्म हा एखाद्या नाटकातल्या पात्राप्रमाणे आहे. इथं आल्यानंतर आपलं काम आपण करायचं, बंधुप्रीती करायची, प्रेमानं जगायचं आणि नंतर आपण नाहीच येतो. जसं नाटकातलं एक पात्र येऊन आपलं काम झालं की बाहेर निघून जाते, काम झालं की दुसरं पात्र येते, तसं या जन्मी येऊन आपण आपल्या आयुष्याचा शेवट कसा होईल ते चांगलेपणानं व्हावा. 4 लोकांनी आपल्याला काहीतरी आपलं सुद्धा हे अनुकरण करावं, असं वागलं पाहिजे असं पण त्यांनी सांगितलं. म्हणून भक्ती आणि ज्ञानापोटी तुमचा योगाला काही साधन नाही, महत्त्व नाही असं पण त्यांनी सांगितलं. भक्ती ज्ञान हे मिळवा आणि सुखाने संसार करायला सांगितले पंथांनी. तेव्हा पंथांच्या पश्चात गोविंदाने हा मार्ग सोडला. तेच केले त्याने. काय शिकवलं आहे? सर्व धर्म समभाव हा जोपासायलाच पाहिजे आणि तो त्यांनी स्वतः आचरणात दाखवलं दिला आहे. तेव्हा गावोगावी ज्या भेटी घेतलेत त्या ठिकाणी पंथांनी काय केलं आहे? या सगळ्या प्रेमलहरीमध्ये ज्या चाली आहेत, पारंपरिक चाली, भजनाच्या आम्ही भजन म्हणतो. आता अलीकडचे लोक काय करतात? सिनेमाच्या चाली वगैरे लावतात, त्याप्रमाणे भजन करायला लावतात, गोड ओढते करा, पण त्यातून बोध मिळत नाही. आपल्याला ज्ञान मिळायचं असेल, बोध मिळायचा असेल, तो कसंच आपल्या हृदयापर्यंत पोचेल, मनापर्यंत, हे जर शिकायचं असेल पंथांच्या गोविंदाने बंधूंनी चालवलेल्या ज्या दिलेल्या ज्या चाली आहेत ह्या पदांना गोविंदाने त्या लावल्यात, त्याप्रमाणे आपण जर भजनं म्हणली जी ती पारंपरिक भजनं आहेत ती, तर आपल्याला बोध चांगला कळतो. अशा गोविंदांनी सुद्धा ही सगळ्या चाली लावल्यात म्हणून आपण सगळ्या उत्सवामध्ये सगळे पारंपरिक भजनं म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याला सगळं कळतं. आता विशेष करून विविध भागातील जे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क जास्त साधण्याचं काम गोविंदांनी केलं आहे. म्हणून पंथांच्या या सगळ्या अवधूत संप्रदायामध्ये पंथ घराण्याने, पंथांच्या घरातल्या लोकांनी, पंथांच्या पश्चात गोविंदांनी माझ्या भावंडांनी काही उत्सव नियमितपणे चालू केले. ते कुठले कुठले उत्सव उभा? तर पंथांचा जन्मोत्सव, गोकुळाष्टमी उत्सव. आपण गोकुळाष्टमी म्हणतो हा पंथोत्सव. म्हणजे कधी कधी रोहिणी नक्षत्रावर पंथांचा जन्म येतोय, पण तिसऱ्या प्रहरी म्हणतो तसं रोहिणी नक्षत्र गोकुळाष्टमीला येतेच असं नाही. कधी कधी कृष्णाचा जन्म आणि पंथांचा जन्म एकाच वेळेला येतोय, कधी कधी रोहिणी नक्षत्र मागं पुढं होते, कधी पुढं जाते. तेव्हा आपण साजरं करायचं ते रोहिणी नक्षत्राच्या तिसऱ्या प्रहरी वगैरे करायचं असतं. त्यापर्यंत पंथांचा जन्म झाला. तेव्हा पंथांचा जन्मोत्सव ह्या गुरुग्रहांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करायचं करत आलेत. त्याचबरोबर मग गोकुळाष्टमीनंतर कुठलं बाबा? तर दत्त जयंती आहे, पुण्यतिथीचा उत्सव आहे. जन्मोत्सव झाल्यानंतर दत्त जयंतीचा उत्सव झाल्यानंतर गुरुद्वादशी आहे आणि गुरुप्रतिपदेचा उत्सव. आता गुरुद्वादशीचा उत्सव कोण करते? पंथांचा गुरूंचा उत्सव म्हणजे पंथांचे गुरु बालमुकुंद महाराज, बाळाप्पा उर्फ बालावधूत महाराज ह्यांचा उत्सव गुरु घराण्याकडे, म्हणजे पारिसवाडला, खानापूरच्या तिथं पारिसवाड जे गाव आहे तिथं गुरु राहायचे, म्हणजे बाळाप्पा महाराज राहायचे त्या जंगलामध्ये वर. तर तो उत्सव त्यांनी करतात. हा उत्सवसुद्धा पारंपरिक पद्धतीने साजरा करणार श्रीक्षेत्राहून बाळेगुंद्री होऊन तीर्थप्रसाद सगळा घेऊन हे आपली गुरुमंडळी काही असतात, भक्त मंडळी, ती तिथे दरवर्षी जातात. हा उत्सव केव्हा येतो? बरोबर गुरुद्वादशी, म्हणजे कसं दिवाळीच्या आधी 1-2 दिवस, मग धनत्रयोदशी, मग नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळी येते. तसं त्या उत्सव म्हणजे पंथांचा पुण्यतिथी उत्सव झाल्याबरोबर एक 4-7-8 दिवसाच्या आत तो उत्सव आपल्याला येतो गुरुदशीचा, तो आपण तिथे साजरा करतो. आणि हे उत्सवाची मांडणी त्यांनी करून दिलेली आहे या गुरुघराण्यांनी, आणि हे सगळे उत्सव पहिल्यापासून आजपर्यंत ते साजरे करत आहेत. तर पंथांनी हा सगळा उत्सव जरी झाला तर ह्या सगळ्या अवधूत संप्रदायाचा लोकांना काही नियम अटी म्हणत नाही, पण नियम घालून दिलेले आहेत, 10 नियम. त्याचं आचरण आपण केलं तर आपला संसार सुखासमाधानाचा होतोय. तेव्हा हे नियम सांगताना सुद्धा अनुग्रहित जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष करून खास वेगळे नियम परत दिलेले आहेत. हे पहिले 10 नियम जे दिलेले आहेत या दत्तप्रेमलीमध्ये ते सर्वसामान्यासाठी, भक्तासाठी आहेत. तेव्हा पंथाने शेवटी काय म्हटले? तुम्ही कुणाचीही भक्ती करा, पण जेव्हा माझी भक्ती करता आणि माझ्या पायावर तुम्ही पडला तेव्हा मुक्त झालात. तेव्हा कुठल्याही गुरुला तुम्ही कमी लेखू नका. तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा, पांडुरंगाची, कुणाची करायची, यल्लम्माची करा, महालक्ष्मीची करा, कोणाची, पण जिथे जिथे भक्ती करता तिथे सर्वत्र मला पहा. पंथांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे, सर्वत्र मला पहा. तिथे तुम्ही पंथांनाच बघितलं पाहिजे.
तुम्हाला पंथच आढळायला पाहिजे आणि फक्त माझं नामस्मरण करा. दोनच गोष्टी आहेत पंथांच्या. नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओम नमः शिवाय. म्हणून तिथे जो पहारा चाललेला असतो पंथांच्या समोर बाळगुदीमध्ये, ते नामस्मरण काय, फक्त ओम नमः शिवाय. तुम्ही काही करा, नुसतं मला ओम नमः शिवाय म्हटलं तर चालेल, बाई हे द्या ते द्या म्हणून पंथाने काही मागितलेलं नाही. फक्त मला भक्ती द्या आणि माझ्या पायावर पडल्यावर तुम्ही मुक्त झालात म्हणजे मला अडचणीत टाका असं नव्हे. तुम्ही मुक्त झालात म्हणून मी तुमच्यापासून मुक्त झालो नाही. माझी जबाबदारी वाढलेली आहे. तुमचं संरक्षण रक्षण कसं करायचं ही जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी माझ्या गुरुच्या कृपेमुळे निश्चित पार पडेन. आणि जर तुम्ही माझे असाल तर माझ्या सांगण्याच्या विरुद्ध वागणार नाही, नाहीतर तुम्ही माझे होऊच शकणार नाही, असणारच नाही. म्हणून पंथांच्या पायावर पडलो म्हणजे पंथाने आम्हाला मुक्त केलं ती जबाबदारी त्यांनी कसंही आम्ही वागलं चालतं असं म्हटलं तर तुम्ही पंथांचे होऊ शकणार नाही. आणि म्हणून पंथांनी सांगितले कोणाची भक्ती करा, खरं मला सर्वत्र पहा, म्हणजे जो माझा असेल तो माझ्या सांगण्याप्रमाणेच बघेल. आणि खऱ्या भक्ताला कधीच काही कमी पडलेलं नाही आयुष्यात. त्याचा प्रपंच सुखी समृद्ध झालेलाच आहे हे आचरण करणाऱ्यालाच कळलेलं आहे. बऱ्याच लोकांना त्याचे अनुभव आहेत. पण काही लोक परिस्थिती बदलल्यानंतर देवाला विसरतात. पंथाने मला देव म्हणा, मला गुरु म्हणा असं कधी सांगितलेलं नाही. मी बंधू म्हणा, तुम्ही माझी मुलं आहात, माझे तुम्ही अनुयायी शिष्य आहे असं कधी म्हटलेलं नाही हे पंथाने. म्हणजे इतके पंथ थोर होते. म्हणून ती पंथ माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो त्याची पंथ माऊली आहे. तेव्हा त्याची आपण अखंड भक्ती करत राहूया आणि आपल्या आयुष्याचं सोनं करूया असं मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर पंथाने म्हटले जसा तुम्ही भाव ठेवाल तसा तुम्हाला पंथ दिसेल. जैसा भाव तसा देव, जशी करणी तशी भरणी. आणि वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवाचे पंथांचे जे बोल आहेत ते दत्त प्रेमलहरीमध्ये साठलेले आहेत. अनुभव म्हणजे काय, अनुभवाची शिदुरी म्हणून ती पंथ प्रेमलहरी आहे. आता शिमगोत्सवाला सुद्धा पंथांचं पद आहे, करा शिमगा जरा तरी उमगा. म्हणजे काय, शिमगा करा म्हणजे असं नाही, करा ज्ञान मुगा. आणि कसल्या ह्याच्या कल्पनेच्या सगळ्या तुमच्या आहे त्या शेणी जाळा, म्हणजे अहंकाराच्या शेणी जाळा वगैरे असं पंथांनी सांगितलं. त्याचं कारण असं मीपणा तुम्ही टाकून द्या, त्याच्यासाठी शंका त्याचा शंका काय, आणि तुम्ही चांगलं वागा. म्हणजे पदोपदी पंथांचे सांगितलेलं आहे ते फक्त अनुभवानं सांगितलेलं आहे. स्वतः आधी अनुभव घ्या नंतर बोला. म्हणून पंथांनीचा अनुभवाचं हे सगळं जी शिदुरी आहे त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. जसं आपण वागतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जो प्रपंच आहे, पुढची पिढी आहे ती वागते. जसं तुम्ही पेराल तसं ते उगवते. म्हणून पाणी हे एकच असते. त्या जमिनीत तुम्ही जे काय पेराल त्याप्रमाणे त्या पाण्यातनं ते बी उगवते. तुम्ही कारल्याचं बी पेरला कडू तर ते कडूच पीक येणार. वाळक्याचं बी पेरला ते वाळक्यांना चांगले. म्हणून कसं आपण पेरतो, कसा प्रपंच करतो तसं तुम्हाला ते भोग पुढे भोगायला लागतात त्या लोकांना. म्हणून प्रपंच सुखा समाधान म्हणून आपलं अनुकरण करून सगळा प्रपंचाने सगळा समाज सुधारेल आणि पंथाला कधी गालबोट लागणार नाही असं आपण आचरण ठेवून वागायला पाहिजे. पंथ कधीही कमी पडू देणार नाहीत आपल्याला. तेव्हा आईच्या स्तनातला आपण दूध पितो त्याप्रमाणे या संप्रदायात दिलेले काही तीर्थ अमृत हे सगळं अमृताप्रमाणे आपण सोसलं पाहिजे आणि त्यापासून आपलं आयुष्य समृद्ध करून घेतलं पाहिजे. तर पंथांच्या बरोबरचे लोक सिद्धार्थ स्वामी होते हुबळीचे, पंथांच्या बरोबरचे. ते अंगावर पंथान घेऊन नाचायचे. फातर्पेकर महाराज म्हणून होते बेन्नाळीला, बाबासाहेब फातर्पेकर, ते अंगावर घ्यायचे आणि नाचायचे पंथ. त्यांनी सगळे संप्रदाय वाढवले. पण त्यांच्यातली संप्रदाय वाढवण्याचे जे काही तीर्थप्रसाद वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. पण पंथांच्या बरोबर नितांत सिद्ध असायचे आणि भयंकर प्रामाणिकपणा सचोटी होती म्हणून हा संप्रदाय वाढला. आता मग सांगितलं त्याप्रमाणे सिद्धार्थ स्वामींची शिष्या कलावती दिवे आहेत, बरोबर आहे. कलावती दिवे म्हणजे पंथांच्या शिष्या म्हटल्यासारखंच आहे. त्यांच्यातला वाङ्मय आपल्यातलं वाङ्मय सगळं एकच आहे. तो सगळा अवृत संप्रदायाचा आहे. आणि या सगळ्या संप्रदायात आम्ही म्हणतो काय, आमच्या संप्रदायात हे आहे ते आहे. कुठल्या संप्रदायात तीर्थप्रसाद नाही असं नाही, सगळीकडे आहे. पण 1% सुद्धा कळणार नाही इतक्या पद्धतीनं तो संप्रदाय वाढवत गेलेत. आमच्याकडे पंथांनी गोर गरीब लहान थोर तू कोण म्हणतो आपण शूद्र म्हणतो त्यांच्यापर्यंत हा संप्रदाय वाढवला, तो उघड करून दाखवला. म्हणून पंथ श्रेष्ठ आहेत. पण आपण त्याचा कुठेही हे करायचं नाही, हे उघड करायचं नाही. म्हणून तुम्हाला दीक्षा देताना आयुर्वेद देताना सांगितलेली शपथ असते की कुठेच हे उघड करायचं नाही. त्यांचा तीर्थप्रसाद आणि दिलेला मंत्र जो ओम नमः शिवाय आहे हा आपण सतत हे म्हणत राहायला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. पण कुठेही उघड करायचं नाही. काय केलास
तिथे जातोस म्हणजे तू हे करतोस, मला काय माहिती नाही म्हणायचं. मग आपल्याला काय माहिती, काय करायचं घेऊन तुला, तू जेव्हा संप्रदाय येतो तुला संप्रदाय कळेल तेव्हा तुझं भलं होईल. मी सांगायचं नाही, मी उघड केलं तर मी काय होईल, मला पाप लागेल, मी त्या संप्रदायापासून दूर जाईन, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा अवधूत संप्रदायावर बऱ्याच लोकांनी लिखाण केलेलं आहे, म्हणजे PhD केलेलं आहे. संप्रदाय कसा संप्रदाय काय थोर कसा आहे हे कळलेलं आहे. तेव्हा पंतांनी हे सगळं सांगताना, प्रसार प्रपंच करताना तुम्ही एवढंच करा, मीपणा सोडा, अहंकार सोडा. ते मस्ती केव्हा येते माणसाला, संपत्ती भरपूर आली काय. आता काय झालं, पूर्वी फार कठीण होतं, आता पैसा आला आहे, सगळ्यांची मुलं शिकायला लागले. शिकवणं हे पंत शिक्षक चांगलं आहे, शिकवणं उत्तम आहे, पण हे शिक्षण घेताना सुद्धा कसं शिकावं, कुणामुळे मी शिकायलो, काय करायला पाहिजे ह्याची जाण ठेवून आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शिक्षण पूर्वी मिळत नव्हतं, आता अलीकडे शिक्षण सायन्स शास्त्र सगळं पुढे गेलेलं आहे, पैसा भरपूर आलेला आहे, शिक्षण लोक घेतात, पण आचरण फार योग्य पद्धतीने होत नाही. देवाला विसरतात, पंथाला काय देव म्हणत नाही, पंथाने आम्हाला मार्ग दाखवला. पंथ म्हणतात माझे गुरु, गुरुचे गुरु कोण असतील त्याला थोर म्हणतात, मला थोर म्हणून का म्हणतात. तेव्हा ह्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या बऱ्याचशा घटना अलीकडे घडत आहेत. आता दुसऱ्याला नाव ठेवताना 5 बोट असताना 1 बोट आपल्याकडे, हे लक्षात ठेवून राहायला पाहिजे. तसं घरोघरी त्याच चुली, पण आपलं आचरण चांगलं ठेवून आपल्या पिढीला सुद्धा पुढच्या योग्य ते मार्गदर्शन करायची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपण पार पडूया. आणि पंतांचा असा थोर सद्गुरू आम्हाला मिळाला आहे, ऐसा गुरु तुझं कधी मिळेना, निज सिद्धांत वर्म कळेना. हे वर्म आम्हाला कळायलाच इतके दिवस जात आहेत, त्या उरलेल्या आयुष्यात म्हणा तरी आपण सुखासमाधानाने सद्गुरूची सेवा करून आयुष्यभर सुख आयुष्य सांभाळूया, आशीर्वाद घेऊया. आणि हा संप्रदायाला गालबोट न लागता, कुणालाही लावू न देता हा संप्रदाय वाढवूया आणि सुखी राहूया आणि सगळ्यांचे प्रपंच गुरु भक्तींचे आपण वाढवून देऊया. आता आपलं काम काय आहे, सद्गुरू दिलं आहे, सद्गुरू भक्ती करा म्हटल्यानंतर पहिल्यांदा बंधुप्रीती करा. ही कशासाठी करा, सगळ्यांच्या सुखदुःखात आम्ही सामील व्हायला पाहिजे. म्हणजे काय सुखात म्हणजे खायला घातलं म्हणजे सुख झालं असं नाही, त्याला दुःख आहे, त्रास आहे, तिथं आपल्या परीने उपयोग केला पाहिजे, जायला पाहिजे, त्याची फेड केली पाहिजे, म्हणजे त्याला मदत केली पाहिजे. काय ते दिलं म्हणजे मदत होतेच नाही, आधार दिला तरी खूप मदत होते, नामस्मरण सगळ्यांनी केले होते. म्हणून आपण गुरुबंधू झाल्यानंतर जसा अनुग्रह घेतो तसा एखादी व्यक्ती गुरुबंधू आपली गेली आपल्यातनं, तर ती जाताना सुद्धा त्याच्या मुखात तीर्थप्रसाद घालून आम्ही तिथे पाठवतो, नामस्मरण करतो, आरती करतो. म्हणून त्या पंतांच्या आरतीमध्ये, प्रत्येक आरतीमध्ये मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. कशासाठी म्हटलेलं आहे, मी सोड तू सोड, कोण तू नाहीस, करता करूचा दुसराच आहे, मी पण गेलास ते गेलास. म्हणून अहंकार ठेवलेला आणि ह्या संप्रदायात आलेल्या लोकांचं बिलकुल कल्याण होत नाही, शेवटी त्याला भोग ते भोगावं लागतात. मग म्हणायचं काय, मी पंथाकडे गेलो आणि मला काय मिळालं, माझी परिस्थिती, तू काय काय केलेलं आहेस त्याचे भोग तुला भोगावं लागतात. म्हणून आचरण करताना आपलंही आचरण लोकांना चांगलं वाटावं, इतर लोकसुद्धा संप्रदायाकडे म्हणजे ओढले गेले जावेत आणि त्यांनी त्यांचंही कल्याण व्हावं अशी अपेक्षा करूया आपण त्याचं. आणि हा संप्रदाय वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया, सगळ्यांना पंथांचे आशीर्वाद लाभू देत एवढी प्रार्थना करतो. 2 शब्द पुढे करतो.